नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। रात्रीच्या दुसऱ्या प्रहराचे तासाचे टोल घुमून उठले. भोवतीच्या अंधाराला सामील झाले. किल्ल्याच्या पायथ्याच्या दरवाजावरचा पहाऱ्याचा देवडीवाला चटक्या पावलांनी बाले किल्ल्याच्या तटाआत आला. छत्रपतींच्या दालनावर देख देत फेर टाकणाऱ्या धारकऱ्यांशी काही कुजबुजला. भाल्याचा दंड पेलत तसाच आत गेला. छत्रपतींचा मंचक धरून संभाजीराजे, पुतळाबाई, येसुबाई, हंबीरराव, शिवराम, वैद्य सारी मंडळी हवालदिल चिंतागत खडी होती. महाराजांचा डोळा झापडेला पडला होता. त्यांच्या पापण्यांवर डोळे लावून सोयराबाई उभ्या होत्या. टाकलं धनी गडाखालत देवडी व रामदास बुवांचं कुणी बैरागी स्वामी आल्यात. थोरल्या धन्यासनी ह्याच पावली भेटवा म्हणत्यात. काही ऐकाय तयार नाहीत. देवडीवाल्याने हलक्या सारी वर्दी दिली. संभाजीराजांनी हंबीर मामांना नुसती नजर दिली. तिचा मतलब जाऊन हंबीरराव चल म्हणत देवडीवाल्यासह दालनाबाहेर पडले. किल्ल्याच्या पायथ्याशी दिंडी दरवाजा बाहेर गर्दन घालून हंबीररावांनी बाहेरची असामी पलोत्याच्या धुसर उजेडात पारखली. बाहेर अंधाराला चिरत धनुष्याच्या टणत्कारासारखा राम बोल उठला. जय जय रघुवीर समर्थ. घातले पाऊल तसेच पुढे घेऊन हंबीरराव दिंडी बाहेर आले. बाहेर समर्थ शिष्य तपस्वी कल्याणस्वामी उभे होते. बेंबीपर्यंत रुळणारी काळी दाट दाढी, कपाळावर टाळू मागे बांधलेल्या केसांची टोके जटाहून मानेभोवती उतरलेली, दंड मनगट गळ्यात रुद्राक्ष माळा, कपाळी भस्माचे पट्टे, हाती कमंडलू व लाकडी थोपा, ढालीसारखी गोल तेजस्वी मुद्रा, काखेला बैरागी झोळी, सेनापती समर्थांची आज्ञा आहे. समय न दवडता आम्हाला प्रथम छत्रपतींच्या समोर घेऊन चलावं. हंबीररावांनी स्वामींना दिंडीचा माग दिला. खटखटत्या खडावा छत्रपतींच्या दालनाच्या दगडी उंबरठ्याजवळ उतरल्या गेल्या. कल्याणस्वामी दालनात प्रवेशले. त्यांच्या दर्शनाबरोबर मंचकाभोवतीचा राजगोतावळा पुढे झाला. संभाजीराजांचे हात बैरागी चरणांना भिडले. राजस्त्रियांनी तळहाती पदरशेव धरून कंकणांचा आवाज उठवीत त्या संन्यस्त चरणांना तिपेडी नमस्कार घातले. कोणीच काही बोलत नव्हते. साऱ्यांच्या हालचालीत एकच आर्तता होती. स्वामी, आमच्या महाराजांना वाचवा. मंचकावर लेटलेल्या क्षात्र तेजावर नजर खिळून पडलेले कल्याणस्वामी देवदूताच्या पावलाने मंचकाजवळ आले. काठाळीजवळ बसत त्यांनी आपल्या कमल पाकळीसारखा तळहात छत्रपतींच्या कपाळावर ठेवला आणि जशी जिजाऊंनी घातली असती तशी माया भरली. हलकीच साथ घातली. शिवबा राजे चेतनेचे गरुड पीस लेटल्या क्षात्र तेजावर फिरले. महाराजांनी पापण्या उघडल्या. काळ्या शार दाटल्या ढगांतून पुनवेचा चंद्र दिसावा तसे कल्याणस्वामी दृष्टीस पडताच त्याही स्थितीत ते संस्कार संपन्न क्षात्र तेज पायधूळ घेण्यासाठी उठण्याची धडपड करू लागले. राजे, नमस्कार पावला, लेटून राहा. कल्याणस्वामींनी त्यांना उठू दिले नाही. शिंपला आणि दूध घ्या. कल्याणस्वामी स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. काखेची झोळी त्यांनी पुढे घेतली. पळस पानांच्या 2 पुरचुंड्या तिच्यातून बाहेर काढल्या. दिली मात्रा टिकत नाही, उलटून पडते. तब्येत जोखमीत आहे. स्वामींना पुरचुंड्या बघून न राहवल्याने बोलणाऱ्या शिवराम वैद्यांना पुढे बोलवेना. ते आम्ही जाणतो. गुरुदेवांनी त्यासाठीच आम्हाला हे भस्म आणि चूर्ण देऊन पाठविलं आहे. दुधात खाल्लेले चूर्ण कल्याणस्वामींनी जय जय रघुवीर समर्थ म्हणत छत्रपतींच्या ओठान पार दिले. डोळे मिटलेल्या क्षीणचर्येच्या छत्रपतींच्या नरड्याची घाटी क्षणभर लकलकली. ते बघताना संभाजीराजांच्या उरात वेदनेची एक मासोळी सळसळत गेली. गुहेतून यावेत तसे छत्रपतींच्या तोंडून क्षीण राम बोल आले. जय जय रघुवीर समर्थ. पुढाचाही आधार न घेता शरीर पेलत महाराज शांतपणे लेटे झाले. वैद्यांनी सुस्कारा सोडला. देव महालीच्या भवानीच्या मूर्तीकडे बघावे तसे संभाजीराजे कल्याणस्वामींच्या दाढीधारी सतेज बैरागी मुद्रेकडे बघतच राहिले. थोरला महाल काढल्या पायांनी हळूच त्या दालनाबाहेर पडत होता. शंभू, पहाट वेळेच्या गारव्याला धरून शांत साद आली. रात्रभर जागट डोळे धरून मंचकाच्या काठाळीवर बसलेल्या संभाजीराजांचा गारव्यावर बसल्या बसल्या डोळा लागला होता. त्या साथेने संभाजीराजांची झापड पिटाळून लावली. महाराज साहेब, कसं वाटतं? एका शब्दातच कितीतरी सवाल तडून होते.
खूप आराम आहे आम्हास. छत्रपतींच्या उभट पिवळसर चर्येवर कुठंतरी कळेल न कळेल अशी विश्वासाची लकेर होती. स्वामी कुठं आहेत? जी आहेत. एका कोठीत पेटत्या धुनीसमोर ते रात्रभर ध्यान धरून बैठक घेऊन आहेत. वरती देऊ? समाधानाने संभाजीराजांची चर्या उजळली होती. बाहेर झाडापेडांवर पक्ष्यांचा कलकलाट उठला होता. नको, आत्ताच नको. त्यांचं ध्यान पूर्त झालं की मात्र लगेच द्या. सांगा, आम्हाला चरण दर्शनाशिवाय चैन नाही. जी संभाजीराजे हमामखान्याच्या रोखाने बाहेर पडले. मुद्रा खंगाळून कल्याण स्वामींच्या कोठीसमोर त्यांचे ध्यान पूर्ण होण्याची वाट बघत फेर टाकीत राहिले. दिवस अर्धा कासरा चढून आला. कोठीतून राम बोल उठले. कल्याण स्वामींच्या दर्शनासाठी संभाजीराजांचेच मन ओढीला लागले होते. ते कोठी आत आले. स्वामी, कल्याण स्वामींच्या पायांवर कपाळ ठेवताना संभाजीराजांच्या तोंडून शब्द फुटेना. युवराज, छत्रपतींची हवाल? त्यांना हलकेच वर घेत स्वामींनी विचारले. खूप आराम पडला आहे तब्येतीस. महाराज साहेब आमच्याशी बोलले. आपल्या दर्शनासाठी बेचैन आहेत. चला युवराज. या क्षणी तुम्ही धरला आहे तोच विचार छत्रपतींनीही मागे धरला होता, वैराग्याचा. गुरुदेवांनी तेव्हा त्यांना हिताचा बोध दिला. तेच आम्ही तुम्हाला सांगू. राजधर्म तुमचा धर्म आहे. संकटाशीच त्याची सांगड असते. तुम्हीही बैरागीचा आहात, जगदंबेचे. तुम्हाला तुमच्या महाराजांना मारू म्हणणाऱ्यांचे हात 2 आहेत. राखणाऱ्या जगन्मातेचे हात 8 आहेत. हे विसरू नका. चला. मनकवड्यासारखे स्वामी बोलून गेले. कोठी बाहेर चालू लागले. त्यांनी पाठीशी बांधलेल्या व्याघ्र चर्मावरचे पट्टे निहाळत मनातील शंका उबक निपटून गेलेले संभाजीराजे आपसूक चालले. समोरच्या व्याघ्र चर्माने त्यांच्या मनी फेर टाकला. महाराज साहेबांची काय आणि आमची काय हयात ही या व्याघ्र चर्मासारखीच. सुखदुःखाचे काळे बाळे पट्टे. कल्याण स्वामींनी महाराजांना आशीर्वाद दिले. वैद्यांच्या हाती व्याधी उतारावरची चूर्ण मात्रा ठेवून ते सर्वांचा निरोप घेऊन गड उतरू लागले. त्यांना रिवाजी सोबत देण्यासाठी संभाजीराजे त्यांच्याबरोबर महादरवाजापर्यंत येऊन थांबले. युवराज, या तुम्ही. संभाजीराजांचे भरीचे खांदे थोपटून कल्याण स्वामींची चक्रवर्ती पावले पुढे चालू लागली. त्याची आकृती डोळ्यांआड होईपर्यंत युवराज दरवाजातच जखडल्या पायांनी खिळून खडे होते. त्यांच्या मनाच्या कोठीत मात्र त्यांना घुमता राम बोल ऐकू येत होता. तुम्हीही बैरागीच आहात, जगदंबेचे. पंधरवाडा परतला. महाराजांचे अंग धरू लागले. हलके अन्न पोटात ठरू लागले. एव्हाना पश्चिम दर्यावरून टोपीकरांचे खलिते वखारींना जहाजातून खुश खबर देत होते. बंडखोर शिवाजी साताऱ्याच्या किल्ल्यावर विषबाधेने मृत्युमुखी पडला. तरीही आपण बिनघोर झालो असे नाही. त्याचा मुलगा संभाजी राज्यपदी चढला आहे. बापासारखाच तो तापदायक आहे. असे म्हटले जाते की त्यानेच आपल्या बापाला विष देऊन मारविले आहे. मोगली ठाण्यांवरचे सांडणीस्वार सुरत बुरहाणपूरच्या रोखाने खली त्यांच्या थैल्या कमरेला बांधून खुशीचे हिसके हिंदोळे घेत दौडत होते. खली त्यातील मजकूर होता. काफराना सेवा जहरी आफत से दफा हो गया. उसके कमीने बच्चे ने ही उसको जहर पिला दिया. रहम दिल खुदा ताला ने ही कमबख्तों को ये ख्याल दिया. या अफवा होत्या हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. पण त्या वाऱ्यावर पिकलेल्या अफवा नव्हत्या. सातारच्या किल्ल्यावरूनच त्या रीतसर उठल्या होत्या. महाराजांना दिवट्याचा मुजरा द्यायला संभाजीराजे त्यांच्या दालनी आले. आता महाराज दालनातच हिंडू फिरू लागले होते. युवराजांनी महाराजांना रिवाज दिला. धूपदान घेतलेला धूपची दालनात आला. धूप देऊन निघून गेला. महाराज साहेब. संभाजीराजांच्या बोलण्याने पाठीशी हात गुंफवून संथ येरझारा घेणारे छत्रपती थांबले. बोला. युवराजांनी धारकऱ्यांच्या पुतळ्यावरून निसटती नजर फिरवली. महाराजांनी ते हेरून हलकी टाळी दिली. पहारेकऱ्यांचा हवालदार ती टाळी पकडत पुढे आला. मोजरी भरून आज्ञेसाठी उभा राहिला. आम्हास एकांत पाहिजे आहे हवालदार. राजांना ते बोलताना आपल्या अंगीचा जामा काखेजवळ ढगळ पडला आहे हे फार जाणवले. पळभर ते अस्वस्थ झाले. पुतळे हल्ले. एक एक करता पहाऱ्याचा झाडून सारा धारकरी दालना बाहेर पडला. इकडील राबता आता फेरवर्दी मिळेपर्यंत बंद ठेवा. दरवाजा लोटून घ्या. सर्वात मागून बाहेर पडणाऱ्या हवालदाराला समज मिळाली.
दालन एकांती झाले. तणावाचे काही क्षण कुचमले. बोला, राजबोलांनी शांततेला टाच भरली. तरीही युवराज गुमान होते. कसं बोलावं हे त्यांना साधेना. मग सवयीचा सहज बोल उमटला. आबासाहेब, हो आबासाहेब, आपणाला सावधानगीची इशारत द्यायला आम्ही आलो. राहवलं नाही म्हणून. कसली सावधानगी? छत्रपती शिवपिंडीसारखे शांत होते. आम्हास तुम्ही हवे आहात आबासाहेब. आपल्या आपल्या जीविताची आम्हाला धास्त वाटते. व्याधी व्याधी शंभू, व्याधी साधी नव्हती. आम्ही जाणतो. त्यामागची खलबतही आम्ही बरे समजून आहोत. दातांखाली फसली म्हणून जीभ तोडता येत नाही, म्हणूनच आम्ही कोण मारा घेत सबूर आहोत. सावधानगी आम्हास तर घेतली पाहिजेच, पण आमच्याहून तुम्हाला ती अधिक घेणे आहे. संभाजीराजांचे डोळे राजांच्या डोळ्यातील बाहुल्यांशी केवढे तरी बोलून गेले. तुम्ही जाणता तुमच्याबद्दल काय बोललं जात आहे ते? रुग्णाईतच, पण तो आवाज करडा होता. जी, काय काय बोललं जातं? छत्रपती काय सांगणार या अंदाजानेच संभाजीराजांच्या अंगी काटा सरकला. डोळे दाटून आले. आवाज गोंधरला. तुम्हीच आम्हाला अभक्ष प्रयोग करविला आहे. उतरत्या निशाणासारखे थंड बोल राजांच्या तोंडून आले. पाठोपाठ केवढा तरी लोंबकळता सुस्कारा सुटला. आबा, पाठीवर भिजवलेल्या आसोडाचा फटका फुटावा तसे संभाजीराजे कळवळले. मस्तकी मुंग्याच मुंग्या धरल्या. कानांच्या पाळ्यात, घशात, छातीभर उकळत्या शिशाच्या रसाचे पाठ फिरले. पोतासारखा तो भवानीचा भुत्या अंगभर थरथरला. दुसऱ्याच क्षणी संभाजीराजांच्या हातांची मिठी महाराजांच्या पायांना पडली. उभे अंग गदगदून आले. तोंडी बुरुणुसाचे बोते मारलेल्या तोफ नळीसारखा घसा कोंडून पडला. आबा, हा साधा शब्दही बाहेर सुटण्याच्या धडपडीत कोंड मरला. राज आसवे राजांच्या चक्रवर्ती पायांवर टपटपली. ते उंदे राजबन घुसमटून गेले. वरचे सुशिक आभाळ ओळंबले. खुद्द महाराज छत्रपतींचाच आवाज भरून आला. युवराजांच्या पाठीवरून कडेधारी हाताची थरथरती बोटे फिरविताना महाराजांनाही काय बोलावे ते सुचले नाही. एक सावळा आणि एक केतकी वर्णाचा चेहरा सरसरत सामोरा आल्याचा भास झाला. सईबाईंची आणि मासाहेबांची आठवण त्यांच्या रुग्णाईत शरीराला थरकवून गेली. मनाच्या तळघरात पडलेले जुन्या हत्यारांसारखे बोल थडथडत वर आले. साक्षात रुद्र जन्मास आला आहे. गडपोटावर राहील, पण आप्तगणांकडूनच फसगत होण्याचा योग दिसतो या कुंडलीत. शंभू, उठा, सबूर व्हा. युवराजांना थोपटत महाराजांनी वर घेतले. आम्हास नजर द्या. महाराजांचे बांधले बोल दालनास थरकवून गेले. महाराज साहेबांच्या डोळ्यांना डोळे भिडले. मात्र संभाजीराजांना राजे मथुरेहून परत आलेल्या शंभू बाळाला छातीशी घेण्यास उतावीळ होऊन राजगडाच्या पायथ्याशी आलेल्या आबासाहेबांसारखे वाटले. संभाजीराजे गदगदत म्हणाले, महाराज, आता तुम्हीच आपल्या हाती आम्हाला प्याला द्यावा विषाचा. या आरोपाला मात्र आमच्याजवळ सफाई नाही. यापेक्षा मरणे कमी जाचाचे. आवेगाने युवराजांना छातीशी विलगते घेत महाराज लगबगीने भोगरट म्हणाले, जगदंब जगदंब. शंभू, सबूर व्हा. ना तुम्ही ना आम्ही मरणासाठी मोकळे आहोत. शांत व्हा. महाराजांचे हातच बोलके झाले. युवराजांना समजावणी देत नुसते थोपटत राहिले. नेताजींच्या बरोबर रजपुतांच्या गोटात करे पठारावर ओलीस राहायला जाणारे लहान खुरेच पण निडर संभाजीराजे आग्रा दरबाराबाहेर भावभऱ्या डोळ्यांनी बघत मोजड्या आणून समोर ठेवणारे संभाजीराजे, संन्याशी छाटी अंगी चढवून भस्माचे पट्टे कपाळी घेतलेले मथुरेत एकटेच मागे राहणारे संभाजीराजे, प्रतापगडी आईचा पोत मिटत्या डोळ्यांनी बेभान नाचवणारे संभाजीराजे, भरल्या दरबारी डोळ्यांना डोळे देत ताठ मानेने आम्हास आरोप साफ नामंजूर आहेत म्हणणारे संभाजीराजे, अशी युवराजांची अनेक रूपे छत्रपतींच्या मनी एक मागाने नुसती घोळत राहिली. तुम्हाला माहित नाही आम्ही तुमच्यासाठी केवढी उमेद बाळगून आहोत. सबुरीला पडलेल्या संभाजीराजांच्या मस्तकीचे केशरी टोप निहाळत महाराज पुन्हा पाय फेर टाकू लागले. त्यांच्या उठी घोळणारे बोल तसेच तुटले. सईबाईंच्या आठवणीने पाय फेर थांबला. तुमच्या मासाहेबांना आम्ही शब्द दिला आहे. आम्ही तुमचे आबा आहोत, पण आऊ होताना आमचे हात थिटे पडतायत. आमच्या मासाहेब गेल्या. मी तुमच्या पाठीचा
जीवाभावाचा आधार गेला. म्हणूनच तुम्हाला खूप सावधानगी न असलं पाहिजे. न कळणाऱ्या रीतेपणाची शांतता पसरली. तुमच्याविषयी कोणे प्रकारचा शक आमच्या मनी स्वप्नातही येणं शक्य नाही. तुमचा स्वभाव आम्ही जाणतो, म्हणूनच आज तुमचीच आम्हाला अधिक चिंता वाटते. युवराज माथ्यावरचं छप्परच दगा देत कोसळू लागलं. तर तक्रार करावी ती कुणाबद्दल? सारं समजून असा, हुशार असा. जा, निर्धोकपणे थाळा घ्या. घाबरू नका, आम्हास खूप आराम आहे. आईची आणि समर्थांची कृपा घेऊन आम्ही उदंड जगणार आहोत. या तुम्ही छत्रपतींनी आपल्या राजअंशाचा खांदा हलकेच थोपटला. शांत भरल्या चित्ताने संभाजीराजे दालनाबाहेर पडले. विचारगत महाराज मंचकावर विसावले. दाट चिंतेची जाळी त्यांच्या चर्येवर चढली. चैन पडेना. पुन्हा उठून ते एका चौरंगावर ठेवलेल्या नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगाजवळ आले. त्याच्या दर्शनाबरोबर एका विचित्र धीराच्या विचाराने त्यांचे मन ताठर निर्धारी झाले. बोसाने झाकलेला छत्रपतींचा थाळा खांद्यावर घेऊन दुसऱ्या हाती पाण्याचा गडवा घेतलेला थाळेवाला आला. एका चौरंगावर थाळा ठेवून त्याने पोसा हटविला. वाफांची मंद बळी उठली. थाळेवाल्याने प्रत्येक पदार्थ महाराजांना समक्ष चाखून दाखविला. पाण्याचा घोट घशा आड घेतला. काहीच न बोलता मुजरा देत तो मागे हटत दालनाबाहेर पडला. तस्त तांब्या घेऊन दुसरा एक खिदमतगार मागोमाग आत पेश झाला. महाराजांनी तस्तात हात धुतले, पोसाला पुसले. चौरंगालगत मांडलेल्या चंदनी पाटावर एक पायाची घडी घालीत महाराज थाळ्याला बसले. तस्तवाला बाहेर पडला. जाताना त्याने दालनाचा दरवाजा हलकेच उडवून घेतला. पितरांचा अन्नांश तपका बाहेर चौरंगाच्या काठाळीवर ठेवून पाण्याने मंडल टाकीत महाराजांनी चित्राहुती दिली. अन्नमंत्र पुटपुटत मिटल्या डोळ्यांनी 2 आचमने ओठाण आड घेतली. तसे करताना त्यांच्या मनाला एक निसटती चुटपुट चाटून गेली. त्याने राहिलं नाही मनाच्या वळात युवराजांना थाळ्यासाठी आज इथं सोबतीला घ्यायला पाहिजे होतं. दालनाचा दरवाजा कुरकुरला म्हणून महाराजांनी तिकडे नजर दिली. दरवाजात महाराणी सोयराबाई उभ्या होत्या. त्यांच्या दर्शनाबरोबर महाराजांची नजर समोरच्या तपकावर फिरली. कसला तरी विचार एका क्षणात बांधून झाला. सोयराबाई क्षणभर घोटाळल्या. काहीतरी विचाराने परतायला निघाल्या. या महाराजांनी त्यांना परतू दिली नाही. त्या आवाजातील संतपणाने धीर आलेल्या सोयराबाई ओठांच्या मुळातून कळेल न कळेलशी लकेर उठवीत नेहमीच्या दिमाखी कदमबाद चालीने आत आल्या. स्वारीनं एकांगी थाळी घेण्याचा निर्णय केला हेच ठीक झालं. चौरंगाजवळ उभ्या राहत त्या म्हणाल्या, होय, आता आमचा भरोसा आम्हालाच. काय बोललं जातंय ऐकलं नाही तुम्ही? महाराज नेहमीसारखे बोलत तपकातील वाडगे चौरंगावर ठेवू लागले. राणीसाहेब, किती दिवस झाले तुम्ही आम्ही संगतीनं थाळ्यास नाही बसलो? शांतपणे महाराज बोलले. दरवाजाकडे बघत त्यांनी साथ दिली. कोण आहे तिकडे? महाराजांचे उष्टे तबक उचलायला बाहेर खडा असलेला थाळीवाला जी म्हणत लगबगीने आत आला. जा, राणीसाहेबांचा थाळा लावून आण, चौरंग मांड. त्याला आज्ञा मिळाली. आपल्या पायावरची आळत्याची नक्षी मोठी होत होत आपणालाच गुरफटून टाकत करकचून आवडते आहे या विचाराने सोयराबाई सुन्न झाल्या. राणीसाहेब, आमच्या रामराजांना नाही आणलं तुम्ही आमच्या भेटीसाठी? त्यांना तिसरीकडेच नेत कसलीही चलबिचल न दाखविता छत्रपतींनी विचारले. त्यांना प्रवाद झेपत नाही. सोयराबाईंना काहीतरी उत्तर देणे भागच होते. आज्ञेप्रमाणे थाळेवाला थाळा घेऊन आला. चौरंग मांडून त्याने त्यावर तबक गडवा ठेवला. रिवाजाप्रमाणे तो बाहेर पडला. या चौरंगाकडे हात देत महाराज सोयराबाईंच्या कडे न बघताच म्हणाले. आळत्याच्या नक्षीचे पाय क्षणभर जळवळले. अंगीचा जरी किनारी तहबंद आतून घामाने डवरून आला. समोरच्या राजस्त्रीच्या तोंडून फाटके बोंदरलेले कसनुसे शब्द आले. स्वारीला सांगणं विसरूनच गेलो आम्ही नवस बोललो आहोत. उपवास आहे आमचा. डोळ्यातून ठिणग्या उसळणारे महाराज तपकावर नजर ठेवून शांतपणे म्हणाले, असं? मग आम्ही घेऊ? जी, कसला नवस बोललात? स्वारीला आराम पडावा म्हणून वाघजाईला साकडं घातलं होतं आम्ही. जास्त वाटते स्वारीच्या जीवाची आम्हाला. सावधानगीची इशारत द्यायला आलोय आम्ही. कसली सावधानगी? युवराज दिसतात तेवढे सीधे नाहीत. खामोश. थरथर कापणारे महाराज समोरचे तबक परते सारत ताडकन पाटावरून उठले. शरम नाही येत जबान वाऱ्यावर सोडायला? संतापाने मस्तक भिनलेल्या छत्रपतींना
थरथरीमुळे नीट बोलताही येईना. सोयराबाईंना अंगावर उकळत्या तेलाचा शिडकावा झाल्याचा भास झाला. त्याही थरथरू लागल्या, कधीच न अनुभवलेल्या भीतीने. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवाद.